नमस्कार, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आहे आपला मराठीचा तास आणि माऊली मराठी पाठ्यपुस्तक हे इयत्ता तिसरीचे CBSE बोर्डसाठी मराठीचे पुस्तक आहे। त्याच्यामधील तिसरा धडा रामचे चातुर्य आज आपण शिकणार आहोत। पान नंबर आहे 15 आणि आजच्या आपल्या धड्याचे नाव काय आहे? सर्वांनी एकसाथ बोलायचे, काय आहे? रामचे चातुर्य। तर चला हा धडा आपण पहिल्यांदा मोठ्याने वाचूयात। सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। राम हा एक हुशार मुलगा होता। तो शाळेतून आल्यावर झाडांना पाणी घालत असे। त्याचे झाडांवर खूप प्रेम होते। एके दिवशी राम नेहमीप्रमाणे सकाळी अभ्यास करायला बसला होता। त्याच्या घराच्या बाजूला छोटे छोटे डोंगर होते। त्या डोंगरावर एक देऊळही होते। तिथे खूप मोठमोठी झाडे होती। त्या डोंगरावर रामने एका माणसाला कुऱ्हाड घेऊन जाताना पाहिले। राम त्याच्या मागे मागे जाऊ लागला। तो माणूस डोंगरावर पोहोचला आणि तेथे झाडावर कुऱ्हाड मारू लागला। ते पाहून रामला वाईट वाटले। तो त्या माणसाजवळ गेला। त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने त्याचे काही ऐकले नाही। उलट तो रामवरच ओरडला। त्यावर रामला एक युक्ती सुचली। त्याने लगेचच गावाच्या सरपंचाला फोन लावला। गावाच्या सरपंचाला त्याने घडलेला सर्व प्रसंग सांगितला। सरपंच वन अधिकाऱ्यांना घेऊन डोंगरावर पोहोचले। त्या माणसाला पकडून दिल्यामुळे आई बाबांसह सगळ्यांना आनंद झाला। झाडांवर प्रेम करावे, झाडे आपले मित्र आहेत, ते आपल्याला आनंद देतात, ही शिकवण रामने सगळ्यांना दिली। त्याच्याकडून झाडे लावूया असे वचनही घेतले। तर मुलांनो, आजच्या धड्यामध्ये अवघड शब्द आहेत ते म्हणजे हुशार। हुशार म्हणजे कसा? शहाणा, क्लेवर। डोंगर, डोंगर म्हणजे काय? माउंटन, पहाड। मुलगा म्हणजे सन, पुत्र। पाणी, जल म्हणजे वॉटर। आणि शाळा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्कूल, विद्यालय। आणि झाड म्हणजे वृक्ष, ट्री। तर मुलांनो, चला आता आपला धडा वाचून झालेला आहे आणि आता आपण या धड्यामध्ये नक्की काय दिलेलं आहे ते पुन्हा एकदा बारकाईने अभ्यासूयात। तर रामचे चातुर्य हे धड्याचे नाव आहे। तर या धड्यामध्ये जे पात्र आहे, जो मुलगा आहे, त्याचे नाव आहे राम। आणि चातुर्य म्हणजे धाडस, म्हणजे ब्रेवरी। तर हा राम नावाचा एक मुलगा असतो, तो किती हुशार आहे, किती चाणाक्ष आहे, किती ब्रेव आहे, किती धाडसी आहे, हे या धड्यातून सांगितलेले आहे। राम हा तुमच्याच वयाचा आहे। तर राम हा एक हुशार मुलगा आहे, तुमच्यासारखाच। तो शाळेतून आल्यानंतर काय काम करायचा मुलांनो? तो झाडांना पाणी घालायचा। त्यांचं त्या झाडांवर खूप प्रेम होतं। त्याला झाडं खूप आवडायची आणि ती सर्वांनाच आवडायला हवीत, तरच आपण झाडं लावूयात ना। झाडं लावली तर आपल्याला भरपूर पाऊस पडेल, है ना? आणि झाडं लावली तर खूप सारा आपल्याला ऑक्सिजन मिळेल। आपलं नेचर खूप छान छान टिकून राहील। ही आपली धरती माता, ही पृथ्वी आहे, ती छान छान राहील। कारण नेचरमधूनच या पृथ्वीवरून आपल्याला खूप साऱ्या वस्तू मिळतात। झाडांपासून आपल्याला फर्निचर बनवतो, घर बनवतो, औषधं बनवतो, फळं फुलं अन्न आपल्याला भेटतं, हो की नाही? म्हणून झाडं लावायलाच पाहिजेत।
आणि त्या झाडांना पाणी घालायला या रामला खूप आवडायचं. शाळेतून आल्यानंतर तुम्ही काय करता? लगेचच बॅग फेकता आणि खेळायला जाता ना. तर घरामध्ये थोडंफार काम देखील करायला पाहिजे, है ना. आणि स्वतःचा पसारा स्वतःच उचलायला पाहिजे. आणि रामप्रमाणे झाडं देखील लावायला आणि त्यांना पाणी घालायला शिकायचं. काय घालणार ना उद्यापासून गॅलरीमध्ये तुमच्या ज्या काही कुंड्या मम्मीने लावलेल्या असतील त्याला पाणी घालणार ना. व्हेरी गुड. तर चला आपण पुढे बघूयात धड्यामध्ये काय दिलेलं आहे. तर काय होतं, एके दिवशी काय झालं, राम नेहमीप्रमाणे सकाळी अभ्यास करायला बसला होता. तो नेहमी अभ्यास करायचा म्हणून तो हुशार होता. तुम्ही सकाळी उठून अभ्यास करता ना. व्हेरी गुड. नसेल करत तर उद्यापासून करायला सुरुवात करायची. आणि आज आत्तापासूनच ठरवायचं की उद्या सकाळी मी लवकर उठणार आणि अभ्यास करणार. तर चला, त्याच्या घराच्या बाजूला छोटे छोटे डोंगर होते. आवडतात ना सर्वांना डोंगर. मस्त हिरवगार डोंगर असतो, खूप छान दिसतो. डोंगरावरती चढायला मजा येते ना. तर त्या डोंगरावरती त्याच्या घराच्या बाजूला डोंगर होते आणि त्या डोंगरावर एक देऊळही होते. आता जे काही देवबापा असतात ते डोंगरावरती खूप उंचावरतीच असतात की नाही. आपण फिरायला जातो आणि डोंगरावरती चढून देवबापाचे दर्शन घेतो. तर रामच्या घराच्या पुढे जे डोंगर होते त्या डोंगरावरती एक देऊळही होते आणि तिथे खूप मोठी मोठी झाडे होती. आणि त्या डोंगरावर रामने एका माणसाला कुऱ्हाड घेऊन जाताना पाहिले. रामला थोडा डाऊट आला. असं वाटलं की हा माणूस कुऱ्हाड घेऊन डोंगरावरती कशाला चाललेला आहे बरं. म्हणून राम त्याच्या मागे मागे गेला आणि बघतो तर काय, तो कुऱ्हाड घेऊन गेलेला माणूस वरती जाऊन झाडं तोडायला लागला. तर रामला खूप वाईट वाटले, कारण रामला माहिती आहे झाडं लावायची असतात, ती तोडायची नसतात. झाडं तोडणे हा गुन्हा आहे. हिरवगार झाड तोडायचं नाही. तर तो माणूस झाडं तोडायला लागल्यावरती राम त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगून लागला, काका काका झाड तोडू नका, हा गुन्हा आहे आणि झाडं आपण लावायला हवीत, तोडायला नको. आपल्या या पृथ्वी तलावर, आपल्या या धरती मातेला झाडांची गरज आहे. म्हणजेच आपल्याला, तरच खूप सारा पाऊस पडेल ना. तरच सगळीकडे हिरवगार होईल, आपल्याला छान छान अन्न खायला भेटेल. तर त्या माणसाने काही ऐकायच्या ऐवजी रामला तो ओरडला की जा पळ इथून, मला कशाला सांगतोयस वगैरे. तर त्यावर रामला एक युक्ती सुचली. मग त्याने काय केलं, त्यांचा जो सरपंच होता ना, सरपंच म्हणजे कोण, तुम्हाला पंतप्रधान, मुख्यमंत्री माहिती आहेत ना, तसाच गावचा जो मुखिया असतो, जो मुख्य माणूस असतो तो सरपंच असतो. गावचा सगळा कारभार कोण बघतं, सरपंच. तर सरपंचाला रामने फोन लावला आणि सांगितलं की इथे डोंगरावरती एक माणूस झाडं तोडतोय. तर सरपंच जे वन अधिकारी आहेत ना, वन म्हणजे काय, जंगल, डोंगरावरती देखील जिथे झाडं असतात ते देखील वाचवण्याचं काम, त्याची सुरक्षा करायचं काम वन अधिकारी करतात. तर सरपंच साहेब वन अधिकाऱ्याला घेऊन डोंगरावरती पोहोचले आणि मग तिथे तो जो माणूस झाडं तोडत होता ना, तर त्याला त्यांनी घेऊन गेले आणि शिक्षा केली. तर अशा पद्धतीने रामने छान छान झाडं तोडण्यापासून वाचवलं. म्हणजेच रामने काय चातुर्य, काय साहस दाखवलं, तर एका गुन्हा करणारा, झाडं तोडणारा त्या माणसाला पकडून दिले. आणि मग सरपंच साहेबांनी वन अधिकाऱ्यांना बोलवलं, पोलीस काकांना बोलवलं आणि या माणसाला चांगली समज दिली की झाडं तोडायची नाहीत. तर अशा पद्धतीने साहस आणि चातुर्य, धाडस दाखवल्यामुळे, झाडं वाचवल्यामुळे रामच्या आईबाबांना खूप आनंद झाला. आणि अशा पद्धतीनेच रामने आपल्याला देखील या धड्याद्वारे सांगितलेलं आहे की झाडांवरती प्रेम करायचं. झाडे आपले बेस्ट फ्रेंड आहेत, मित्र आहेत. आणि झाडं लावायची, ती तोडायची नाहीत. चला आपण सगळेच झाडे लावूयात, असं वचन देखील आपण या धड्यामधून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने रामने चातुर्य, साहस दाखवलेले आहे. तर तुम्ही देखील
वचन घेणार ना, एकतरी झाड लावणार ना तुम्ही यावर्षी? तर चला, प्रत्येक वर्षी कमीत कमी एकतरी झाड लावायचं. आणि झाडामध्ये जी आपली कुंडीमध्ये, आता जर शहरात राहतो तर कुंड्यांमध्ये छोटी मोठी झाडं लावलेली असतात, त्यांना पाणी घालायचं रामप्रमाणेच सकाळी उठून अभ्यास करायचा. करणार ना तुम्ही सगळे? आणि रामप्रमाणेच हुशार, चाणाक्ष, साहसी, ब्रेव राहायचं. आणि जिथे काही चुकीचं घडत असेल तर ते लगेचच मोठ्यांच्या निदर्शनास, म्हणजे मोठ्यांना लगेचच सांगायचं. तर मुलांनो, मला आशा आहे की आजचा हा धडा रामचे चातुर्य तुम्हाला खूप खूप आवडला असेल. तर आता या धड्यावरचे प्रश्न उत्तरे आपण पुढच्या मराठीच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.